साधना ही काय आहे, तुम्ही काय सांगाल ह्याबद्दल? भक्ती हा साधना करण्याचा एक मार्ग आहे. ओके. आपल्या अध्यात्मात साधनेचे मार्ग सांगितले, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग. मग तुम्ही ते मंत्र चॅन्टिंग करून करा, मग तुम्ही ते मेडिटेशन करून करा, मग तुम्ही कर्मकांडातून करा. आपल्या एक सनातन धर्मात एक खूप छान आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जेवढ्या प्रकृती तेवढे मार्ग. आत्ता जे आपण हे कॉन्व्हर्सेशन करतोय त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी उगीच स्वतःला पर्सनलाइज करून घेतल्या आणि तुम्हाला वाटलं की दीपक गळसासेंनी माझा बोलता बोलता अपमान केला किंवा मला दुखवलं. आता ते अशुद्धी झाली ना. एक्सपिरियन्स आहे बोलण्याचा, देवाणघेवाणीचा. पण आता तुम्ही तुमच्या व्हर्जननुसार तुम्ही स्वतःला त्यातनं काही गोष्टी चिकटून घेतल्या, तिथं अशुद्धी तयार झाली. ओके. साधना हा जो अशुद्धी करून शुद्धतेचा जो प्रवास आहे त्यासाठी असणारं टूल अध्यात्म सरळ और सहज आहे. त्याला ट्विस्ट टर्न्स देऊन मोठे मोठे शब्द सांगून कन्फ्युजनची गरज नाही आहे. कारण त्यांचं अजून एक वाक्य आहे, जिथे कन्फ्युजन आहे तिथे क्लॅरिटी नाही आहे, क्लॅरिटी नाही आहे तर कमिटमेंट नाही आहे, कमिटमेंट नाही आहे तर चेंज नाही आहे. आपल्याला फ्लो होता यायला पाहिजे, अडकून राहून उपयोग नाही आहे मला. आणि जेव्हा आपण अडकतो ना तेव्हा आपणच प्रगती न होण्यासाठी कारणीभूत ठरतो. जसं 2026 आहे तर ह्या वर्षाचा गोल आहे इथून पुढे त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात जास्त प्रगती करायची. पण आधीचं जे त्यांना पण माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कर्म कुठे ना कुठे खराब आहेत माझे, नाहीतर माझ्या थोड्या गोष्टी अशा आहेत की त्यांना स्वतःलाच रिअलाइज होतात की मी चुकलोय. मग हे कसं मग ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात? कर्मात आपण बांधून घेतलंय. थोडक्यात त्याला कर्म म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. कर्म जर का थोडं तुम्ही एनर्जी ऍस्पेक्टने बघितलं तर ते इम्प्रेशन आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे दीपक सर. आणि आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन पाहिल्यानंतर समजलं असेल की साधनेविषयी आजची चर्चा होणार आहे. साधने सकट बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये आहेत, त्यांनी विचारलेत कॉमेंट्स वगैरेमध्ये, पण ते मी स्पेशली आज ट्राय करेन कवर करण्यासाठी. तुम्हाला पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे पॉडकास्टमध्ये, साधने रिलेटेड जे तुम्हाला आहेत. तर पॉडकास्ट जो आहे तो शेवटपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच. आणि मी खूप एक्सायटेड आहे. आजचा जो पॉडकास्ट होणार आहे हा, जसं तुम्ही म्हणालात, महाअवतार बाबाजींनी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, परत साधने रिलेटेड थोडं डीपली आज आपण जाणून घेऊया. आणि आपल्या ऑडियन्सला खूप इंटरेस्ट आहे त्या गोष्टीमध्ये, ते पण ट्राय करतात. आपला पॉडकास्ट जो चॅनल आहे तो आध्यात्मिक असल्यामुळे त्यांचे पण सक्सेस त्या आध्यात्मिक क्षेत्रात आहे, म्हणजे ते पण खूप प्रयत्न करत आहेत. पण कुठे ना कुठे माणूस आहे, प्रॉब्लेम्स होतात, चॅलेंजेस येतात, तर त्या थोड्याशा आज आपण क्लिअर करू. नक्की. वन्स अगेन थँक्यू. तुम्ही मला इथे बोलवलंत आणि तुमचे आधीचे पण मी काही तुमच्या चॅनलवरचे व्हिडिओज बघितलेले आहेत. अतिशय सुंदर, समर्पक अध्यात्म या विषयावर वेगवेगळ्या तुमच्या इथे व्यक्ती येतात, त्या बोलतात. मी पण एक आज माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार एक प्रयत्न करणार आहे की आज ज्या जगामध्ये, भारतामध्ये जे काही आध्यात्मिक रिव्हॉल्युशन चालू आहे त्याच्यात एक छोटासा खारीचा वाटा माझ्या गुरूंच्या आज्ञेनुसार मी उचलायचा प्रयत्न करणार आहे. आणि आय एम शुअर काहीतरी लोकांना एक दिशा मिळण्याचं काम ह्या कॉन्व्हर्सेशनमधून मिळेल. बरोबर. सुरुवात मला तुमच्या स्टार्टिंगपासून करायचे. एक शॉर्टमध्ये सांगा. आता तुम्ही इतक्या, म्हणजे आपण जसं म्हणतो की पायऱ्या आहेत, एक डेस्टिनेशन आहे. आता बरेच जण चढत आहेत पायऱ्या तिथे पोहोचण्यासाठी. आता तुम्ही ऑलरेडी तिथे पोहोचलायत, म्हणजे तुमचं सक्सेस जरा पुढे आहे आध्यात्मिक क्षेत्रात. आणि चांगले रिव्ह्यूज आहेत, मी पाहिले कॉमेंट्स वगैरे जे आत्तापर्यंत तुम्ही पॉडकास्ट केलेत. तर ही सुरुवात कधी झाली, ते कनेक्शन फील कधी झालं तुम्हाला? कनेक्शन ॲक्च्युली बाबाजींची कृपा, त्यांचा आशीर्वाद जो मला पहिला मिळाला 2014मध्ये. त्याच्या आधी नॉर्मल आयुष्य चालू होतं, पण नॉर्मलमध्ये पण बरंच काय ॲबनॉर्मल वाटायचं. कारण प्रत्येक गोष्टीत एकच जाणवायचं की अरे मी हे शिकलो, मला ह्याच्यात मजा येत नाही आहे. मी एका
मित्र, फॅमिली या सगळ्यामध्ये एक कुठेतरी जाणवत होतं की आंतरिक जे एक समाधान आहे, एक रेझोनन्स, एक कनेक्शन कुठे फीलच होत नाही आहे. आणि मग सतत जाणवायचं कॉर्पोरेट जॉबमध्ये होतो तरी की आय थिंक मी ह्याच्यासाठी बनलो नाही आहे. तर मला लहानपणापासून एक गोष्ट कायम कळलं की मी कशासाठी बनलो नाही आहे. आणि असे काही आय नेवर हॅड स्पिरिच्युअल ॲस्पिरेशन्स आणि वातावरण पण नव्हतं घरामध्ये. असं कोणीतरी काही बघितलं आहे. मी एका छोट्या गावातून आलो. त्या गावामध्ये असं देवळात जाणे एवढंच अध्यात्म, म्हणजे असं काही. बरोबर. आणि कधी कधी ते काही श्रीधर स्वामींचे वगैरे तिथे काही सत्संग वगैरे, ते स्वतः यायचे नाहीत पण त्या मठ होते तिथे काही श्रीधर स्वामींचे वगैरे. तर तिथे पण ते मी खूप लहान होतो, मला त्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसायचा. सो तसं वातावरण काही नव्हतं. पण काय म्हणतात, जेव्हा तुमच्या गुरुची मर्जी असते तेव्हा बाकी सगळ्यांची मर्जी बाजूला राहते. बरोबर. तर तो प्रकार 2014 झाला. बाबाजींची भेट झाली. ती त्यांची भेट झाली ते कळायला मला 4-5 वर्ष उलटून गेली. पण तो माझ्या आयुष्यातला एक फार मोठा टर्निंग पॉईंट होता. खूप ड्रॅमॅटिक स्टोरी आहे, बट मी आता ती नाही बोलत बसत. ती काही ठिकाणी दुसऱ्या कॉन्व्हर्सेशन्समध्ये मी कव्हर केली आहे. तर त्यानंतर 2014 नंतर मग आयुष्याची चक्र वेगळी फिरली. मला माझे गुरु मिळाले, गुरुजी नौशीर इंजिनियर, ज्यांचा देह नाही आता. आणि तिथून मग साधनेच्या, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक साधनेच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि मग ते लहान मुलाला जेव्हा एखाद्या आपण खेळण्याच्या दुकानात घेऊन जातो तेव्हा त्याला कसं ते एक एक्साइटमेंट असते. बरोबर. खेळणी बघून. तसं मला आयुष्यात पहिल्यांदा झालं. अच्छा. की आय वॉज एक्सायटेड अबाउट लाईफ. अरे हे मजा येते. मग मी काही फार गोष्टी वेगळ्या ट्राय केल्या असं नाही. म्हणजे माझी सुरुवातच त्या नागराजन जे व्यक्ती मला भेटले की जे नंतर मला कळलं की बाबाजीच होते स्वतः, मला तेवढी. आणि नंतर माझे गुरुजी आणि क्रियायोग, मग ह्याच्या बाहेर जाऊन मी, बिकॉज मला ॲस्पिरेशन्स नव्हते. आय एम नॉट इन टू स्पिरिच्युअलिटी फॉर एनी ॲस्पिरेशन्स. आणि नव्हतोच, म्हणजे तसा काही प्लॅन पण नव्हता आयुष्यात. सो तुम्ही म्हणू शकता बाय ॲक्सिडेंट ऑल दिस हॅपन. पण 2015 नंतर मग जसे त्यानंतर मला 2 वर्षात माझे गुरु मिळाले. 2 वर्ष मी त्या नागराजन जी होते त्यांनी मला जी साधना सांगितलेली ती मी करत होतो. मग गुरुजी मला नवशीर भेटल्यानंतर मग माझा ॲक्च्युली सगळा साधनेचा प्रवास चालू झाला. आणि मग आयुष्यामध्ये एक फुलफिलमेंट यायला सुरुवात झाली. मग जाणवायला लागलं की अरे मी जे करत होतो ते करायचं नव्हतं मला, कारण मला काहीतरी वेगळं करायचं. त्या दिशा ओपन व्हायला लागल्या. मग मी हिलिंग क्षेत्रात आलो. हिलिंग मोठ्या प्रमाणात मी केली. त्याच्यामध्ये मला बाबाजींनी, म्हणजे विदाऊट फॉर्मली लर्निंग थिंग्स, खूप गोष्टी मी फॉर्मल सेटअपमध्ये शिकलो नाही, पण ऑन द जॉब ट्रेनिंग मला खूप मिळालं. आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट. आणि त्यानंतर 2024 साली बाबाजींनी तिकडे, बाबाजींची जी केव आहे तिकडे उत्तराखंडमध्ये कुकुचिन्नाला, तिथे जायचा योग आला. आणि तिथे चक्र वेगळीच फिरली. तिथे पण असं काही अपेक्षा नव्हती कुठली. गेलो आणि तिथे त्यांनी मला डाउनलोडच म्हणायला लागेल, बिकॉज माझी पात्रता नाही हे सगळे टूल्ससुद्धा शोधून काढण्याची. त्यांनी ते डाउनलोड केलं मला, शिवोहम साधना. आणि मला वाटलं की ती मलाच सांगितली त्यांनी करायला. म्हणलं आय वॉज व्हेरी एक्सायटेड. तर ते म्हणले नाही, तुला वेगळ्या साधना आहेत, तर त्या मी करतो वेगळ्या. ही साधना तुला लोकांना शिकवायची आहे. म्हणलं बाबाजी, म्हणजे पहिला होता हॅल्युसिनेशन, म्हणजे आय नेव्हर ट्रस्टेड हिम इनिशियली. पण त्यांनी प्रत्येक वेळेला मला माझे डाऊट्स, म्हणजे त्यांना आन्सर दिलं. ही रिस्पॉन्डेड टू ऑल माय डाऊट्स. अच्छा. एव्हरी टाईम. आणि मग जाणवलं की हे अरे आपल्या मनाचे खेळ नाही आहेत हे. आणि 2024 साली साधना शिकवायला सुरुवात केली. गुरुपौर्णिमेला पहिली बॅच झाली शिवोहम साधनेची. अच्छा. त्याला त्यांनीच नाव दिलं शिवोहम साधना. माझ्या हे जे काही आहे, हे ज्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जे काही मी बोलणार आहे, जे काही मी शिकवतो, माझ्या बॅचेसमध्ये करतो, 99.999999% ते आहेत. आणि त्याच्याच त्या 0.0000 डेसिमल जे काही 1 राहतं ते मी आहे. बिकॉज मी काहीच शिकलो नाही आहे. हे सगळं मला दिलेलं आहे त्यांनी. त्यामुळे मला, आय ऑलवेज हॅव अ फिलिंग की आय थिंक इट्स अ गिफ्ट टू मी. आणि मग ते माझं नाही ना, गिफ्ट आपल्याला पुढचं येतात ना, गिफ्ट आपण कधी विकत घेत नाही. तर त्यामुळे तो एक त्या फिलिंगनं मी कायम काम करतो. आणि माझी त्यांना खूप, मी काय आभार, छोटा वर्ड आहे खूप आभार, पण मी खूप ऋणी आहे
आणि मी त्यांना एकच सांगतो की माझ्याकडनं आता हे त्यांनी जे मला काम दिलं आहे ते मी आहे तोपर्यंत करून घ्यावं. लेट हिम. दररोज सकाळी त्यांना प्रार्थना करतो की करून घ्या जे काय तुम्हाला करायचं ते, आणि त्यानुसार मग ॲक्शन्स करायच्या. असा हा थोडासा संक्षिप्त प्रवास आहे. बरोबर. पण बोला. शिवोहम साधनेबद्दल आपण बोलू. हो. त्याच्या आधी साधना ही काय आहे, तुम्ही काय सांगाल ह्याबद्दल? हे बघा, मी जे सांगणार, साधना हीच आहे का जी, म्हणजे मी भक्ती जशी आहे माझी, म्हणजे नॉर्मल माणूस मंदिरात जातो येतो, जसं तुम्ही म्हणालात तुमच्या पास्टमध्ये तुम्ही मंदिरात जाऊन यायचे तितकंच, बाकी जास्त काही नाही. तर आता पण मी पण मंदिरात जर जाऊन येतोय तर साधना हीच आहे की साधना हे वेगळं आहे, काय कसं आहे? भक्ती हा साधना करण्याचा एक मार्ग आहे. ओके. आपल्या अध्यात्मात साधनेचे मार्ग सांगितले आहेत. ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, भक्तियोग, हे जे योग सांगितलेले आहेत. आता त्याच्यात आपण डिटेलमध्ये नको जायला. मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेन की साधना जी बाबाजी या शिवहम साधनेतनं किंवा क्रियायोगातून सुद्धा शिकवतात, त्याचा एक थोडासा आता बाबाजी हा इतका मोठा सूर्य आहे ना की मला ते कदाचित 0.0001% दिसतात, पण ते जे दाखवतात ते मी सांगतोय, याच्यातलं माझं व्हर्जन काही नाही आहे. तर साधना बाबाजींच्या जे काही एक डॉक्ट्रिन किंवा एक त्यानुसार ते सेल्फ प्युरिफिकेशन, आत्मशुद्धी. मग तुम्ही ते मंत्र चॅन्टिंग करून करा, मग तुम्ही ते मेडिटेशन करून करा, मग तुम्ही कर्मकांडातून करा. आपल्या एक सनातन धर्मात एक खूप छान आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जेवढ्या प्रकृती तेवढे मार्ग. डिवाईन एक आहे, पण डिवाईन जर का एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं इथे मॅनिफेस्ट झालंय तर मग एकच मार्ग कसा असेल त्या डिवाईनपर्यंत जायचा. त्यामुळे आपल्या अध्यात्मात मार्ग वेगवेगळे दिले साधना करण्याचे, पण अल्टिमेटली साधनेचं साध्य आहे ही जीवात्म्याचा शिवात्मा होणे, परमात्मा प्राप्ती. एक्झॅक्टली. मग त्याला तुम्ही काही लँग्वेजमध्ये कर्ममुक्ती म्हणू शकता, काही लोक त्याला एनलाइटनमेंट म्हणतात. सो देर आर डिफरंट थिंग्स, पण अल्टिमेट जे ध्येय आहे साधनेचं ते आहे त्या क्रिएटर बरोबर एक होणे. आता हे याच्यामध्ये थोडंसं आता लोकांना वाटतं की क्रिएटर बरोबर एक होणे म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ते आपण थोडंसं साधनेच्या मेन टॉपिकमध्ये बोलूया. पण हे सगळं व्हायचं असेल तर आत्मशुद्धी होणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणता मी शुद्ध नाही आहे का? हा, बरोबर. आपण जर का शुद्ध असतो तर आपण इथे नसतो, ते मेन पॉइंट आहे. आता अशुद्धी हा पण अशुद्ध आपण होतो हा सुद्धा पार्ट ऑफ प्लॅन आहे. म्हणजे आपण अशुद्ध कुठे होतो, जेव्हा आपण शिवात्मातून जेव्हा जीवात्मा म्हणून बाहेर येतो. हे जग हे शिवात्माच एक्सपिरियन्स करायला जीवात्म्याच्या अनुभवातून, तेव्हा तिथे आपल्याला अशुद्धी लागते. आता ती अशुद्धी कुठून लागते? ती लागते ज्या पद्धतीनं आपण तो अनुभव जगतो. ठीक आहे. ओके. म्हणजे आत्ता जे आपण हे कॉन्व्हर्सेशन करतोय त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी उगीच स्वतःला पर्सनलाइज करून घेतल्या आणि तुम्हाला वाटलं की दीपक घासासेंनी माझा बोलता बोलता अपमान केला किंवा मला दुखवलं. आता ते अशुद्धी झाली ना, एक्सपिरियन्स आहे बोलण्याचा, देवाणघेवाणीचा. पण आता तुम्ही तुमच्या व्हर्जननुसार तुम्ही स्वतःला त्यातनं काही गोष्टी चिकटून घेतल्या, तिथं अशुद्धी तयार झाली. ओके. किंवा बाबा आपण बरेचदा व्यवहारामध्ये गिव्ह अँड टेक करत असतो. आता करन्सी आपण वापरतो कारण आपण प्रत्येकाला, आता सपोज तुम्ही काय म्हणतात त्याला, तुम्ही दुकानात जाता, तुम्ही दुकानदाराला आता आपण करत नाही बार्टर ना, तुम्ही ज्वारी घेऊन येता, गहू देता, कारण तुमच्याकडे गहूच नाही येत आहे, बरोबर, म्हणून तुम्ही पैसे देता. जेव्हा हे एक्सचेंजेस होत नाही आहेत, म्हणजे एनर्जी एक्सचेंज होत नाही, बॅलन्स होत नाही आहे, तिथे त्या अशुद्धी तयार होत आहेत. ठीक आहे. या अशुद्धी होणं आत्म्याच्या सुरुवातीच्या प्रवासाला स्वाभाविक आहे, कारण आत्मा जेव्हा शिवात्म्यापासून वेगळा होतो तेव्हा तो इग्नोरंटच असतो. आपला सगळा प्रवास जो आहे इग्नोरन्स टू सेल्फ अवेकनिंग आहे.
ओके. ठीक आहे. मग आता इग्नोर जो असतो म्हणजे लहान मुलं बघा, आपण बघतो की ते खूप चुका करतात. त्यांना अशुद्धी लागत नाही कारण त्यांनी त्या ज्ञातपणे केलेले नसतात, अज्ञानात झालेले असतात. बरोबर. पण आत्म्याच्या प्रवासामध्ये ते डिस्काउंट मिळत नाही. तर तिथे एनर्जेटिक सायन्स लागतं आणि तुमच्या कर्माच्या खुणा तुम्हाला चिकटतात. आणि ते कर्म तुम्ही दुसऱ्याबरोबर करणं गरजेचं नाही आहे. स्वतःसाठीचं पण कर्म आहे की मी असा, मी तसा. स्वतःचे एक आयडेंटिफिकेशन आपण स्वतःला देतो की मी खूप चांगला किंवा मी खूपच वाईट, मीच केलंय सगळं किंवा मी असा आहे. हे पण एक स्वतःसाठी असलेलं कर्म आहे. आणि त्याचा जोपर्यंत निसरा नाही आहे तोपर्यंत ती जर्नी कम्प्लीट होऊन ती सो कॉल्ड एनलायटनमेंट नाही आहे. साधना काय करते आता तुम्हाला मी सांगतो. साधना हा जो अशुद्धी करून शुद्धतेचा जो प्रवास आहे त्यासाठी असणारं टूल आहे. म्हणजे जेव्हा एखादी पाईपलाईनमध्ये चोकअप होतं तेव्हा एकतर पाणी मारतात आणि ते काढतात, किंवा आता काही ड्रेनेक्स वगैरे काय काय टाकतात. अल्टिमेटली ते काय करतायत, तो जो एक पार्ट आहे त्या पाईपचा तो शुद्ध करतात, क्लीन करतात. ठीक आहे. बरोबर. साधना हे शुद्धीकरणच करवते. आणि ह्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे मार्ग आहेत. आता ह्या साधनेमध्ये बाबाजी काही गोष्टी खूप छान सांगतात, ज्या मला त्यांनी आवर्जून इथे आत्ता बोलायला सांगितल्या ते मी तुम्हाला सांगतो. बाबाजी सांगतात आध्यात्मिक उन्नती आणि साधना हे ते एका शाळेचं एक्झाम्पल देऊन समजवतात. एक सुंदर त्यांचं वाक्य आहे, अध्यात्म सरल और सहज है. त्याला ट्विस्ट टर्न्स देऊन मोठे मोठे शब्द सांगून कन्फ्युजनची गरज नाही आहे. कारण त्यांचं अजून एक वाक्य आहे, जिथे कन्फ्युजन आहे तिथे क्लॅरिटी नाही आहे, क्लॅरिटी नाही आहे तर कमिटमेंट नाही आहे, कमिटमेंट नाही आहे तर चेंज नाही आहे. ठीक आहे. तर शाळेचं एक्झाम्पल देऊन ते कसं, आता थोडंसं आपण अध्यात्म आणि साधना हे थोडंसं ह्या एक्झाम्पलनी बघूया. आपण सगळेजण शाळेत गेलो, असं आपण समजू की 1ली ते ग्रॅज्युएशन हा आपला शाळेचा प्रवास होता. सपोज आपण काही ठराविकच सब्जेक्ट शिकतो. 1ली ते 10वी पकडू आता. गणित, सायन्स, भूगोल, इतिहास हे काही 5-7 सब्जेक्ट्स आहेत. सब्जेक्ट तेच राहतात, पण त्याची व्याप्ती, त्याची डेप्थ आणि विड्थ वाढत राहते. बरोबर आहे. आता आपल्या आयुष्यातले सब्जेक्ट कुठले आहे? नाती, रिलेशनशिप्स, आध्यात्मिक प्रगती असेल, मनी रिलेटेड काही गोष्टी, हेल्थ, हे आपले काही सब्जेक्ट्स आहेत जे आणि त्याच्याशी कनेक्टेड एक्सपिरियन्सेस आहेत. ते ॲक्च्युली धडे आहेत त्यातले. बरोबर आहे. ठीक आहे. करेक्ट. पहिलीतला गणितातला धडा असतो वजाबाकी आणि ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. दुसरीत गेला की मग तिथे ते गुणाकार येतो. तिसरीत गेला की भागाकार येतो. मग ते LCM, HCM असं ते बऱ्याचशा गोष्टी आपण हळूहळू शिकतो. आणि मग 10वीला जातो आणि मग आपल्याला ते मोठं कॉम्प्लिकेटेड बीजगणित येतं. अशा जो एक प्रवास आहे, आत्म्याची जेव्हा सुरुवात होते तेव्हा तो हे बेसिकपासून सुरुवात करतो, बेसिक अनुभवातून. आता बाबाजी काय सांगतात की आध्यात्मिक प्रगती ही ह्या अभ्यासक्रमासारखी असते. आता ते कसं छान समजवतं तुम्हाला सांगतो. पहिले ते म्हणतात सब्जेक्ट तोच राहणार नाही आवडला तरी. म्हणजे दुसरी गोष्ट ते सांगतात शाळेमध्ये 2-3 इम्पॉर्टंट पार्ट्स असतात. एक असतं स्टुडंट्स, दुसरं असतं टीचर्स आणि तिसरा असतो सिलेबस. आता ते म्हणतात अशी शाळा कुठली आहे का की जिथे फक्त सिलेबस आणि स्टुडंट्स आहेत? नाही. बरोबर आहे. हे गुरूंचं काम आहे. आपल्याला अध्यात्मामध्ये गुरुचं इम्पॉर्टन्स तो आहे. ठीक आहे. दुसरं महत्त्वाचं ते सांगतात की पहिलीत न जर का दुसरीत जायचं असेल तर सर्टन क्रायटेरियाज तुम्हाला मीट करायला लागतात. आणि ते तुम्हाला काही टेस्ट थ्रू प्रूव्ह करायला लागतात. ते आपल्या आयुष्यातले चॅलेंजेस असतात. हाऊ डू वी रिस्पॉन्ड टू द चॅलेंजेस इन लाईफ? हाऊ डू वी लुक ॲट सर्टन रिलेशनशिप्स? डू वी मॅच्युअर्डली मी एखाद्या सिच्युएशनला कसा सामोरं जातोय? ह्या पद्धतीनं ह्या स्तरावर आपलं मोजमाप होतं. ओके.
तिसरं ते फार छान सांगतात की एखादा सब्जेक्ट आवडला म्हणून तोच तुम्हाला घेऊन तोच धडा घेऊन शेवटपर्यंत 10वी जाता येत नाही, सोडायला लागतं. बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर ते सांगतात की शिक्षकांना पण अटॅच होऊन चालत नाही. आता फार सुंदर त्यांनी पॉईंट सांगितला आहे. बरोबर. बरेचदा आपल्याकडे अध्यात्मात एक असतं की आपण काही वर्षापूर्वी कुठली दीक्षा घेतलेली असते, मंत्र दीक्षा असेल काही, आपण ते करत असतो आणि आपल्या खूप लोकांना आपण आजूबाजूमध्ये बघतो की त्यांना एक रिजिड थॉट प्रोसेस असते की आता मरेपर्यंत मला तेच करायचं. बरोबर. आणि मग त्यांना वाटतं की मी दुसरं काही केलं तर ती प्रतारणा आहे, मी कुठेतरी ती प्रतारणा करतोय माझ्या गुरूंशी आणि गुरुतत्वाशी. जसं शिक्षकच एखाद्या विद्यार्थ्याला पहिलीत पास झाल्यानंतर पहिलीत बसून देत नाहीत आणि दुसरीचा शिक्षक वेगळा असेल तर ते म्हणतात दुसरीत जा, तो तुझा क्लास टीचर. बरोबर. आपल्याला फ्लो होता यायला पाहिजे, अडकून राहून उपयोग नाही आहे मला. आणि जेव्हा आपण अडकतो ना तेव्हा आपणच आपल्या आध्यात्मिक अधोगती म्हणणार नाही पण प्रगती न होण्यासाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे बाबाजी सांगतात शाळेकडनं शिका. शाळा ज्या पद्धतीनं बनलेली आहे त्या पद्धतीनंच अध्यात्म बनलेलं आहे. त्याला फार कॉम्प्लिकेट करून बघण्याची गरज नाही. वेगवेगळे सब्जेक्ट्स वेगवेगळे फॅसेट्स आयुष्यातले दाखवतात. त्यातले जे धडे आहेत सब्जेक्ट्समधले ते त्या सोलच्या मॅच्युरिटीला ते एक्सपिरियन्स घेऊन त्या टेस्ट, बरोबर, ते आयुष्याचे अनुभव क्रॉस करणं गरजेचं आहे. आणि मग असं करत पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथीत असा आपला प्रवास होतो. मग आता बाबाजी सांगतात की सपोज अर्थ किंवा पृथ्वीवरचं जे काही जीवसृष्टी आहे आणि इथले जे अनुभव आहेत, ही जी इकोसिस्टम, त्याला एनर्जी सिस्टम म्हणतात, ते ही जी एनर्जी सिस्टम आहे ती सपोज पहिली ते चौथी आहे, प्रायमरी स्कूल. तुम्ही एकदा चौथी पास झालात की तुम्ही 5वीला ॲडमिशन घेता. करेक्ट. त्यांचं म्हणणं आहे जेव्हा हे पहिली ते चौथीचा अभ्यासक्रम संपतो आणि तुम्हाला चौथीचं पासिंग सर्टिफिकेट मिळत आहे म्हणजे तुमची कर्ममुक्ती झाली ह्या एनर्जी सिस्टममधून. मग तुम्ही काय करता, 5वीला एनरोल करता. त्या एनर्जी सिस्टम्स वेगळ्या आहेत. बरोबर. ते पूर्ण सगळ्या जगच वेगळे. ते 5वी 6वी ती एनर्जी सिस्टम. आता तिथले कदाचित थोडेसे अनुभव वेगळे राहतील, सब्जेक्ट थोडे वेगळे असतील, पण तिथे त्यांचा एक स्वतंत्र अभ्यासक्रम तो करायचा. मग ज्युनियर्स कॉलेज, सिनियर कॉलेज, स्पेशलायझेशन, असा हा प्रवास चालू राहतो. आणि त्यामुळे बाबाजी म्हणतात जे कुणी एनलायटनमेंटसाठी साधना करतायत ते स्वतःला फसवत आहेत. ओके. साधना करण्यामागचा रिझन तेच असतं प्रत्येकाचं, म्हणजे नाही, बरोबर आहे ना. पण एखाद्याला वाटेल की आता मी साधना करून मी त्या क्रिएटर बरोबर एक होऊन जाईल. तर बाबाजी सांगतात तो फार लांबचा प्रवास आहे. त्यामुळे ते ध्येय घेऊ ठेवू नका, मला ह्या एनर्जी सिस्टममधनं बाहेर पडायचं आहे, ह्याच्यासाठी करा. आता मग बाबाजींचं दुसरं वाक्य येतं साधनेच्या बाबतीतलं. ते म्हणतात ज्याला हायेस्ट स्पिरिच्युअल प्रोग्रेस अचीव्ह करायचा इथे येऊन त्यांनी सगळ्यात जास्त लक्ष इथं काय चाललंय ठेवायला पाहिजे. ओके. इफ यू वॉन्ट टू ग्रो स्पिरिच्युअल, फोकस ऑन मटेरियल. थोडं पॅराडॉक्स वाटतो, थोडं विचित्र वाटतं ऐकायला. कारण आता ते सांगतात तुम्ही इथे जेव्हा आलाय तर तुम्ही असं टाइमपास म्हणून आलेलं नाहीये. वेळ जात नव्हता सागर पवारांना, काय करू आता तिथे बसून, म्हणून आलो नाही. इथे प्रत्येक जो व्यक्ती आहे ज्याला आध्यात्मिक आवड असू दे नाहीतर नसू दे, ज्याला त्याचा अवेअरनेस असू दे नाहीतर नसू दे, जो अध्यात्मामध्ये देवामध्ये बिलीफ ठेवू दे नाहीतर न ठेवू दे त्याचा बिलीफ, प्रत्येकजण जो इथे येतोय तो फक्त आणि फक्त स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी येतोय. त्यामुळे जे लोक साधना करतात, बाबाजी सांगतात त्यांनी स्वतःला असं काही फार मोठा मोर पिसारा लावून मी फार छान झालोय असं वाटून घ्यायची गरज नाही आहे. कारण जो एखादा, एक्झाम्पल घेऊन सांगतो, एखादा बेगर भिकारी आहे की जो रस्त्यावर राहतोय माणूस, तो पण स्पिरिच्युअल प्रोग्रेसच्या पाथवरच आहे. करेक्ट. आणि मग ते म्हणतात की जर का तुम्ही इथे आलाय, इथे तुमचं काही कर्म वर्कआउट करायला आलाय, इथे काही अनुभव घ्यायला आलाय,
जर का तुम्ही ते इथे पूर्णपणे जगला नाहीत आणि त्यातनं अलगद बाहेर पडला नाहीत तर तुम्ही त्या परीक्षेत फेल झालाय. बरेचदा अध्यात्मक साधनेकडे लोकांचा दृष्टिकोन थोडासा कधी कधी जातो की मला इथनं बाहेर पडायचंय. साधना इथलं जगायला एनेबल करते. इथनं मग बाहेर पडणार तुम्ही, बाय प्रोडक्ट म्हणून बाहेर पडणार. बरोबर आहे. अभ्यास नीट झाला तर परीक्षा पास होणार आहे. परीक्षा नको 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 म्हणून मी परीक्षा थोडंच पास होणार. नाही. आणि गुरुतत्व पण तेच करतात. बाबाजी सांगतात तुम्ही कितीही गुरूंकडे जावा, त्यांना म्हणा सोडवा मला ह्याच्यातनं. गुरुतत्वाचं काम ते नाहीये की 30 मार्क पडलेत आणि 35 म्हणून पास म्हणून स्टेरा मारलाय. ते तुम्हाला एनेबल करतील 35 मार्क पडण्यासाठी. करेक्ट. पण माझी त्या तशा शिक्षकांकडनं अलाइनमेंट पाहिजे. हे माझे शिक्षक मला इथे नापास असलो तरी पासिंगचा शेरा द्यायला नाही, ते पुश करायला, ते मला इथले माझे आयुष्यातले एक्सपिरियन्सेस बायपास करायला नाहीये. करेक्ट. ते माझं कर्मातनं माझी मुक्तता जा तुला सोडून दिलं अशासाठी नाहीये. आपली आस्क काय आहे, आपलं अंडरस्टँडिंग काय अध्यात्माकडनं, ही तर सगळ्यात पहिलं म्हणजे मॅटर करतं. तिथे कन्फ्युजन आहे. बरोबर. तिथे क्लॅरिटी गरजेचं आहे. मग ते कुठलेही पाथ असू दे पुढचा, पण स्टार्टिंग पॉईंट फार महत्वाचा आहे की व्हॉट इज माय अलाइनमेंट फॉर स्पिरिच्युअल इव्हॉल्युशन किंवा साधना करण्यामध्ये माझी पोझिशन आणि अलाइनमेंट काय. माझे जर का GPS कॉर्डिनेट्सच चुकलेत तर मग जाना था जापान पोहोच गए चीन. करेक्ट. हा आणि मग लोकांना वाटतं की हे सगळं अवघड आहे फार, म्हणजे हे बाबा. मग फार वेळा याची गरज नाही. आणि मी काही इथे फार शहाणा बसलो नाहीये. मी पण इथे अनंत वेळा आलो असेल, पण ॲटलिस्ट मी ह्या वेळेला कॉन्शियसली प्रयत्न करतोय की ज्या आहे त्या गोष्टी आहेत अशा बघण्याच्या, इल्युजन्समध्ये न जाण्याच्या. बरोबर. मग आता जेव्हा आपल्याला हा एक्सपिरियन्स इथे नीट जगायचा असतो, जो काही आपण इथे घ्यायला आलोय, प्रत्येकाच्या आयुष्यात चॅलेंजेस आहेत. आपण मगाशी पॉडकास्टमध्ये बोललो की तुमचं चॅलेंजेस काय लाईफमध्ये होते. करेक्ट. मी माझ्या थोडेफार काही बोललो. आज जर का आपण 10 लोक बोलवली तर 10 लोकांचे 20 चॅलेंजेस ते सांगतील. 10चे 5 कधी होणार नाहीत. ठीक आहे. सो चॅलेंजेस आहेत कारण आपली त्या लेवलची एक स्पिरिच्युअल आणि एक इमोशनल आणि एक इंटेलेक्च्युअल तयारी झालेली नाही त्या गोष्टींना जगण्याची. म्हणून तो त्रास आहे. जेव्हा ते होतं तेव्हा तीच गोष्ट चॅलेंज म्हणून वाटत नाही. बरोबर आहे. कमिंग बॅक टू जे मी बोलत होतो साधनेच्या संदर्भात. साधना काय करते इथे, तुमच्या पाईपलाईनमध्ये संस्कारांची घाण कमीत कमी साठतीये. तुम्ही कमीत कमी तुमच्या एनर्जेटिक इम्प्रेशन्समध्ये अडकताय. कर्मबंधन तुम्ही लवकरात लवकर तोडताय. ह्याच्यासाठी तुम्हाला एनेबल करतो. आता ह्याच्यात बाबाजीचा एक सुंदर अजून एक ते सांगतात, ते शिवोहम साधनेचा तो एक कणा आहे. ते सांगतात नुसतं टूल दिलं तुला. आता साधना म्हणजे टूल आहेत. त्यामध्ये आपण वेगवेगळे टूल्स बघतो. क्रियायोग एक टूल आहे. काही लोक जे नामस्मरण करतात ते एक टूल आहे. हे सगळे टूल्स आहेत. टूल्स कधीच वाईट नसतात. टूल्स चांगलीच असतात. पण टूल्सचं ॲप्लिकेशन कधी कधी फरक पडतो. म्हणजे काय, प्रत्येक टूल, सपोज एक सुतार कामाचं तुम्ही एक्झाम्पल घ्या. आपल्याकडे एक काम करत असतो माणूस, त्याला माहिती आहे रंधा कधी लावायचा, त्याला माहिती आहे खळे कधी ठोकायचे. हे सगळे टूल्स आहेत. आता त्याला तो सिक्वेन्स जंबल केला तर त्याला जे क्रिएट करायचं ते होत नाही. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं प्रत्येक साधना म्हणजे हे जे टूल्स आहेत त्यांचे काय अलाइनमेंट. आता जेव्हा म्हणून तर जे लोक आध्यात्मिक प्रगती करू पाहतात ते वेगवेगळे टूल्स एक्सपिरियन्स करतात. त्यांना आवडतं एकच, कारण आत्ता त्यांचं जे काही डिझाईन कॉस्मिक बनत चाललंय ना, त्यासाठी ते टूल आत्ता गरजेचं आहे. आणि म्हणून मी लोकांना एक कायम सांगतो की जज करू नका कुठलेही टूल्स. एक्सपेरिमेंट करा, एक्सपिरियन्स घ्या, आणि जो रेझोनेट होतोय ना एक्सपिरियन्स त्याला सोडू नका जोपर्यंत त्याचा रेझोनन्स संपेल. कारण आता त्यानंतर तुम्हाला वेगळ्या पुढच्या कुठल्या तरी टूलची आवश्यकता आहे. मग तिथे परत ओपन राहावा. जुन्या टूलच्या आणि
ज्या 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 लिनियजमधनं जे टूल आले, जिथून जे टूल आले, त्या प्रेम करा त्यांच्यावर, पण अडकू नका. तिथे तर डिटॅचमेंट शिकायची आहे. बरोबर बरोबर. बाबाजी सांगतात टूल जितकं महत्वाचं आहे तेवढं जास्त महत्वाचा माइंडसेट आहे. हां. तुम्ही नुसतीच साधना करत बसला पण तुम्हाला आयुष्याचा गेम कळला नाही, आयुष्य काय हे कळलं नाही, स्वतःचा एक्झिस्टन्स काय कळलं नाही, मला माझा गेम प्लॅन काय आहे, त्याला आपण ग्लोरिफाईड लँग्वेजमध्ये सोल ब्लू प्रिंट वगैरे असे शब्द असतात, पण तो गेम प्लॅन आहे, तो जर का कळला नाही आणि तो जर का खेळता नाही आला आणि आपल्याला वाटलं की साधनेमुळे माझा तो गेम इझी, बिलकुल नाही. ओके. साधनेमुळे तो गेम नीट साधना इज अ नेट प्रॅक्टिस, ज्याच्यामुळे मला मॅचमध्ये जाऊन 6 मारता येणार. बरोबर आहे. मग तो नात्यांकडे बघण्याचा माइंडसेट. आता माइंडसेट हा शब्द आहे कारण मला त्याचा आय डोंट हॅव अ बेटर चॉईस ऑफ वर्ड्स फॉर इट, पण ती एक लेन्स आहे, ती दृष्टी आहे. बरोबर. ती दृष्टी माझी आयुष्याकडे आणि आयुष्यातल्या प्रसंगांकडे, आयुष्यातले जे काही एक फेसेट्स आहेत आपण त्याला म्हणतो, जे काही एक भाग आहेत, जे काही नात्यांकडे मला बघता यायला पाहिजे. आहेत तसे. फार ब्लॅक अँड व्हाईट मामला आहे. माझ्या कलर्स वापरून मी त्यांना खूप जास्त कलरफुल बनवतो आणि मग मलाच कळत नाही की हे आता मला ते ओव्हरबोर्ड होत आहे. बरोबर आहे. तर मी माझ्या आयुष्याला कसं कॉम्प्लिकेट करतो हे कळायला पाहिजे. गोष्टी आहेत तशा बघता यायला, पण आहेत तशा खेळता यायला पाहिजे. करेक्ट. तेव्हा साधना काय करते, साधना तुम्हाला एक ठेराव देते, एक ग्राउंडिंग देते, एक क्लॅरिटी देते, एक सेरेनिटी देते, ज्याच्या बेसिसवर तुम्ही आयुष्य पहिल्यांदा तुम्हाला कळलंय कसं बघायचं आणि मग तुम्ही तुमच्या आयुष्याला ती लेन्स लावता आणि तुमचं आयुष्य आहे तसं बघायला सुरुवात करता. आणि मग तुम्हाला कळतं की मी किती कॉम्प्लिकेट करतोय, मी किती हे चुकीचं जगतोय, ह्याच्यातनं अरे मी सॉल्व्ह करायला होतोय पण वाढवून जातोय. म्हणजे मी ॲक्च्युली इथे आलोय माझे कर्मांचा निचरा करायला, मी इथे आलोय आयुष्यात इव्हॉल्व्ह व्हायला, पण साधनेची बैठक नाही माझ्या आयुष्यात. त्यामुळे माझ्यामध्ये आत खूप जास्त हेवायर इमोशन्स, थॉट्स, फिलिंग्स आहेत. करेक्ट. आणि त्या मला आहे तो आयुष्याचा गेम योग्य पद्धतीनं खेळूनच देत नाहीयेत, अडकत चाललेत ते. आणि मग मी सॉल्व्ह करण्याच्या ऐवजी वाढवत चाललोय बॅलन्स. आणि जेव्हा आपण आयुष्याचा तो बॅलन्स वाढवतोय ना, तेव्हा आपला आतला कुठला तरी एक तो डीप आवाज असतो, तो अतिशय रडत असतो. आपल्या सगळ्यांना ते एक डीप लेवलला कळत असतं की मी चुकीचं आयुष्य जगतोय. पण हे जे काही भावनांचे कार्मिक बंध, हे जे काही भावनांची जी उथलपुथल, विचारांची संदिग्धता, त्याच्यामध्ये असलेलं कन्फ्युजन, ह्याच्यामुळे मला ह्या सगळ्यातनं बाहेर पडण्याची डिरेक्शन मिळत नाही. साधना तिथे काम करते. ओके. ते तुम्हाला त्या नॉईज फॅक्टर कमी करते, ती तुमच्या एनर्जीज अलाइन करते, चाळणीतला पाण्याला घेऊन एका पाईपलाईनमध्ये टाकते आणि त्या पाईपलाईनला डिरेक्शन देते आणि त्याचा फोर्स रेग्युलेट करते आणि मग ते जे काय आपलं जे आहे ना पाईपलाईनमधलं ते साफ करायला सुरुवात करते. बाबाजी सांगतात आपल्या स्पाईनमध्येच, आणि आमचे गुरुजी पण सांगायचे, द डेस्टिनी इज इन युअर स्पाईन. इडा पिंगला, ते नाडी, ह्याच्यामध्ये तुमचा सगळा खेळ आहे. हार्ड डिस्क तिथे आहे. ओके. बाबाजींच्या ज्या साधना आहेत त्या तिथं जाऊन काम करतात. तुमच्या गोडाऊनमधला माल आणि शोरूममधला माल दोन्हींची विल्हेवाट लावली जाते. अच्छा. साधना तिथे जाऊन एनर्जेटिक लेवलला तिथे काम करते. आता शिवहोम साधनेमध्ये आम्ही काय करतो, म्हणजे बाबाजींनी शिकवलंय ते काय सांगण्याचा प्रयत्न करतो. की मला असं विचारायचं होतं की आता साधनेबद्दल तुम्ही जी गोष्ट सांगितलीत, मला 2 प्रश्न आले तिथे. एक तर मी साधनेमध्ये माझी प्रगती काय आहे ते मला जाणून घ्यायचंय. म्हणजे आता समजा की एखादा व्यक्ती गेले 10 वर्ष मंत्रजाप, एक तुम्ही जसं म्हणालात की ते एक टूल आहे त्याच्यामध्ये, तसं करतोय आणि साधनेमध्ये आहे, तर त्यांची प्रोग्रेस काय आहे त्यांना जाणून घ्यायचंय. आता सेकंड प्रश्न हा आहे की ज्यांचं म्हणजे असं विचार आहे की आता मला पॉझिटिव्ह व्हायचं इथून पुढे, जसं 2026 आहे तर ह्या वर्षाचा गोल आहे इथून पुढे त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात जास्त प्रगती करायची, पण आधीचं जे त्यांना पण माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कर्म कुठे ना कुठे खराब आहेत माझे,
नाहीतर माझ्या थोड्या गोष्टी अशा आहेत की त्यांना स्वतःलाच रिअलाईज होतात की मी चुकलोय. मग हे कसं मग ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात? ते कर्म जे आहेत ते साधना केल्याने जातील की ते कॅरी फॉरवर्ड होतील, की ते कसं होईल ते सांगा जरा. खूप छान. 2 प्रश्न आहेत. हां. आय ट्राय टू आन्सर. काय आहे, कर्मात आपण बांधून घेतलं आहे. थोडक्यात त्याला कर्म म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. कर्म जर का थोडं तुम्ही एनर्जी ॲस्पेक्टने बघितलं तर ते इम्प्रेशन आहे. यू हॅव आयडेंटिफाईड युअर सेल्फ विथ दॅट इम्प्रेशन. तुम्ही स्वतःला त्या इम्प्रेशनशी असोसिएट केले. ते जे इम्प्रेशनला आपण काय म्हणूया, तो जे एक जे स्टॅम्प एक छाप जो आहे ना, तो मी असं केलं आहे, मी खराब आहे, माझ्याकडनं ह्या चुका झाल्या. सगळ्यात पहिलं आहे ना, मला आयडेंटिफाय केले की ते मी केले. आता आपण सर्वसामान्य पद्धतीला मी आणि जो हे आयुष्य जगतोय ह्याला आपण सेपरेट करू शकत नाही. तिथे घोळ आहे पहिला, पण तो घोळ बाय डिझाईन आहे. ओके, हां, बरोबर. नाहीतर लोक आयसोलेट होऊनच जन्माला आले असते ना, त्यांना तो अवेअरनेस असतात, तुरिया म्हणतात, हा मी नाही, हा, पण ते नाहीये. तिथे मायेचा खेळ आहे तो. खेळाचा तो एक फार मोठा रूल आहे तो. ठीक आहे. आता जेव्हा हे इम्प्रेशन मी ठेवतोय तेव्हा मी स्वतःला कर्मबंधनात बांधलंय. आता ते कर्म कदाचित या जन्मातच उद्याच ते तुमच्या काय म्हणतात त्याला मॅच्युअर होईल. काही वेळेला ते संचित बनेल की जे 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर मरायच्या वेळेला कधी कधी ते ह्या जन्मात येणारच नाही. दॅट विल बिकम प्रारब्ध आणि ते दॅट विल ट्राय अँड बिकम द मेन थीम ऑफ युअर लाईफ. इथं हॅक काय, हॅक की ते इम्प्रेशनच जायला पाहिजे. इथं मी कुठेही प्रोपोगेट करत नाहीये की काही पण करा आणि साधना करा, असं नाहीये. पण अशा कित्येक मायनर इम्प्रेशन्स आहेत. सपोज तुम्हाला कुणीतरी एखाद्यानं काहीतरी त्रास दिलाय, 2 महिन्यापूर्वी दिलाय, 2 वर्षापूर्वी दिलाय, 20 वर्ष, तुम्हाला आत्ता पण जर का ते फील होतंय, ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला त्या इम्प्रेशनशी बांधलंय. ते होऊन गेलंय ना. तुम्ही तिथनं डिस्कनेक्ट केला की तुम्हाला तुमचं कर्माचं कनेक्शन संपलं. तिथे तुमच्या हार्ड डिस्कमध्ये किती फाईल्स तुम्ही ठेवल्यात, ओके, त्याच्यावर तुमची कर्माची व्याप्ती आहे. साधनात मी जेव्हा प्युरिफिकेशन हा शब्द वापरतो, प्युरिफिकेशन म्हणजे ह्या इम्प्रेशन मधून बाहेर पडण्याची प्रक्रिया, सगळ्या गोष्टी डिलीट करणं. आता जेवढा डाग घट्ट तेवढा त्याला लागणारा वेळ वेगळा. आणि काही कर्म तुमच्या क्रिटिकल पाथवर येतात. म्हणजे काय, ते जर का तुम्ही एक फार इव्हॉल्ड बिईंग नसाल तर तुम्हाला ती जगायला लागतं. तुम्हाला ते बॅलन्सच करायला लागतं. ओके. मग तुम्ही सपोज जर का आता तुमच्याकडनं तुम्ही आता मला चहा पाजलात, ॲक्च्युली तसं ते कर्मबंधन क्रिएट झालंय. अच्छा. हां. आता 10 रुपये आणि 10 कोटी. तुम्ही आत्ता हा चहा तुमच्या लक्षात पण आला नाही, पण मी तुम्हाला जाणीव करून दिली की तुम्ही मला 10 रुपयाचा आत्ता चहा पाजलेला आहे. तुम्ही ते विसरून जाल 10 कोटीचा. बरोबर. करेक्ट. सो मला मुद्दा काय तुम्हाला सांगायचं की एनर्जी किती त्या बॉन्ड आणि बॉन्डेजमध्ये आहे त्याच्यावर पण त्या कर्माची स्ट्रेंथ कळते. आणि मग मायनर कर्माज विल गेट ते तुमच्या सिस्टममधनं जातील. काही तुमचे कर्म तुम्ही ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही सोल प्लॅन बनवता तेव्हा तुम्ही त्या कर्मांची अलाइंड तुमची ब्लूप्रिंट ठरवता आयुष्याची. ओके. तुमचा एक्सपिरियन्स आणि कर्म तुम्ही असं बांधता की मग तुम्हाला वाटतं की एक तीर में 2 निशाण. म्हणजे मला काय, ह्या व्यक्तीवर माझं कर्म आहे पण ह्या व्यक्तीवर मला हा एक्सपिरियन्स पण घ्यायचा आहे. चला, त्यामुळे मी आता तुमच्याशी एक प्रॉक्सिमिटी ठेवतो पुढच्या माझ्या जन्मामध्ये. म्हणून मग सागर पवार माझ्या एकदम जवळचे बनतात. ओके. जेणेकरून मला तिथे कर्म पण जास्त आहे त्यांच्याबरोबर आणि मला अनुभव पण जास्त घ्यायचे. पण जर का मी जेव्हा ह्या मनुष्य जन्मात येतोय आणि सागर पवार आणि त्यांच्याबरोबर माझा आत्ता ॲक्च्युली ते कर्मबंधन वर्कआउट व्हायला लागते, तेव्हा जर का मला हा अवेअरनेस राहील आला, तेव्हा जर का मी त्या सपोज ते त्रासाचं कर्म आहे असं आपण समजूया, देन एव्हरी डे मी फ्रिक आउट होते तुमच्याबरोबर राहून.
आता मी काय करतोय, मी ॲक्च्युली इथं आलो क्लीन करायला, हो. त्यातनं निचरा करायला त्याचा. पण आज दररोज मी तुमच्याकडनं अजूनही त्रासात जातोय, अजून आघात करून घेतोय, अजूनही त्रास करून घेतोय. म्हणजे मी आलो मायनस करायला बॅलन्स आणि वाढवत चाललोय. हा प्रॉब्लेम आहे. साधना तुम्हाला इथे ते ग्राउंडिंग देते. साधना तुम्हाला गोष्टींना आहे तसं बघण्याचा एक अवेअरनेस देते. अरे हे जरा, आणि मग तुम्हाला कर्मबंधन तोडण्यासाठी तयार करते. ओके. आणि तुम्हाला असं वाटत नाही का ही फार मोठी स्वतःवरच असलेला उपकार आहे साधना? आपण स्वतःवर करणारा उपकार आहे साधना. म्हणजे गुरूंसाठी आपण साधना, गुरु त्यांच्यासाठी आपल्याकडनं साधना करूनच घेत नाहीये. त्यांचा गोल आहे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस मध्ये शिफ्ट. त्यांच्या गोलसाठी ते सांगतात की बाबा आमच्या शाळेचा निकाल 100% लागायला पाहिजे, तू अभ्यास कर, तुला काय काय मदत पाहिजे सांग. त्यांचं टार्गेट आहे शाळेचा निकाल 100% लागायला पाहिजे. करेक्ट. तुम्हाला बोर्डात पहिला आणण्याचं टार्गेट नाहीये त्यांचं, ते तुमचं टार्गेट पाहिजे स्वतःचं. त्यामुळे लोकांना वाटतं की आम्ही आमच्या गुरूंसाठी साधना करतो. काही लोकांना वाटतं कारण त्यांनी आम्हाला मंत्र दिला, त्यांना काय वाटेल, त्यांना ऍक्च्युली काही नाही वाटत. त्यांना फक्त वाईट वाटतं की ह्यांना मी जीव तोडून शिकवलं पण ते काही करत नाही. बरोबर आहे. पण तिथे मग ते पण इव्हॉल्ड लोक आहेत, ते म्हणतात तुझं आयुष्य तुझी जबाबदारी. बरोबर आहे. मी तुला परत येशील, तू मी परत तुझ्यासाठी अवेलेबल आहे. कारण ते गुरु आहेत आणि त्यांचा तो रोल आहे. त्यांच्या त्या, जसे आपण आज एक वडील, मुलगा, बहीण, काका, पॉडकास्टर हे जे रोल सगळे घेतोय, तसा त्यांचा तो ह्या प्लॅनेटवरचा रोल आहे, ह्या एनर्जी सिस्टमवरचा रोल आहे त्यांचा, की इथले जे लोक पुढे जायला पाहिजेत, निकाल लागायला पाहिजे जास्तीत जास्त. बरोबर आहे. मग तिथे त्या पद्धतीनं ते टीचर बनतात, तिथं त्या पद्धतीनं ते लोकांना गाईड करतात, त्या लोकांना ते जे काही, आता बाबा मला इंग्लिश जमत नाहीये, आता इंग्लिशमध्ये मला काय जमत नाहीये, मला ग्रामर जमत नाहीये का, मला टेन्सेस जमत नाहीये, ग्रामर जमत नाहीये का, मला काही स्पेलिंगच जमत नाहीये. त्यानुसार तुम्हाला ते गुरुतत्वाची अलाइनमेंट होते. बरोबर आहे. आता जर का इथे साधकाची जबाबदारी सांगतोय मी, साधकाला ह्या अवेअरनेस नाही, गुरूंना माहिती आहे त्याला काय योग्य आहे. बरोबर. पण साधक म्हणला नाही मला आहे ना हेच करायचंय, मला ग्रामर शिकायचंय. ते म्हणतात अरे ग्रामर ठीक आहे, पण तुला सगळ्यात पहिल्यांदा स्पेलिंग द्यायला पाहिजे, तिथे तू चुकतोय. बरोबर आहे. मग ग्रामर तर पुढची गोष्ट. मग आता काय होतं, मला ग्रामर पण धड जमत नाही, बरोबर, आणि स्पेलिंग पण येत नाही, स्पेलिंग पण जमत नाही. आणि म्हणून साधनेमध्ये सरेंडर लागतं. करेक्ट. सरेंडरचं महत्व तिथे आहे. सरेंडर म्हणजे आउटसोर्सिंग नाही आयुष्याचं माझ्या, की तुम्ही माझे गुरु, तुम्हीच बघून घ्या सगळं, त्यांचा रोल नाही तो बघायला. बरोबर. मग तुम्ही जर का दररोज मुख्याध्यापकांकडे शाळेमध्ये गेला आणि त्यांना म्हणला सर तुम्ही मला खूप आवडता, मी तुमचा फोटो लावलाय घरामध्ये, मी दररोज उदबत्ती लावतो, माझ्याऐवजी पेपर द्या ना. बरोबर. हे तसंच झालं. आणि सॉरी मला हसू येतं कधी कधी बोलताना, कारण मी म्हणत नाही सगळे असे लोक आहेत, पण हे कन्फ्युजन आहे लोकांमध्ये, कारण हे सांगितलं गेलेलं नाहीये. बरोबर. अंधभक्ती नकोय, आंधळेपणानं सरेंडर नकोय. गेम नीट कळायला पाहिजे, क्लॅरिटी पाहिजे, मग कमिटमेंट येणार आहे. हो. आणि मग चेंज येणार आहे. तर शिवोहम साधनेमध्ये आम्ही ह्या अशा पद्धतीचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडतो, कारण बाबाजी सांगतात हे फाउंडेशनल स्टेप आहे. म्हणून आमचं जे बाबाजींनी त्या काय हे जे मी काम करत होतो त्याला काहीच नाव नव्हतं. ठीक आहे, ते त्यांनी सांगितलं करो, त्यांनी मग सांगितलं मला ह्याचं नाव दे तू, फाउंडेशन फॉर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. ओके. म्हणजे काय, आयुष्य बदलण्यासाठीचं फाउंडेशन इथे मिळू दे. हे फाउंडेशन नंतर नाही आलेलं आहे, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन नाही, हे तसं फाउंडेशन नाही आहे सीए लोकांना जे टॅक्सेशनसाठी लागतं तसं नाहीये. हे फाउंडेशन आहे फॉर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. एका व्यक्तीला त्याचं आयुष्य ट्रान्सफॉर्म करणे, ह्याच्यासाठी जे काही एक जिन्नस सामग्री, बरोबर, जे काही लागतं ते इथं अवेलेबल व्हायला पाहिजे. मग हे शिवोहम साधना हे काय आहे एक्झॅक्टली, आता मला जरा सांगतो. शिवोहम साधना ही एक 7 स्तरांची, त्याला लेवल्स हा शब्द वापरतो पण ते 7 स्टेप्स आहेत. त्या पद्धतीनं बाबाजींनी ही साधना बसवून दिलेली आहे. ओके.
या साधनेमध्ये 2 इम्पॉर्टंट टेनेट्स आहेत, 2 इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत, माइंडसेट आणि टूल. प्रत्येक 7 स्टेजेसमध्ये त्यांनी त्या पद्धतीनं एक, आणि ते म्हणतात की आता आपण जे बोलतोय थिओरिटिकल आहे ना, प्रॅक्टिकल काय, करेक्ट, पण योग्य गोष्ट जेव्हा योग्य स्टेजला माणसाला मिळते ना, ते त्यासाठी नॉलेज ठरतं आणि ते विजडम म्हणतं. नुसतीच इन्फॉर्मेशन टाकली तुम्ही बरोबर, तर इट्स गार्बेज इन गार्बेज आउट. हो. त्यामुळे त्यांनी ती थिअरी पार्ट पण असा प्रत्येक स्टेपला असा तो बसवून दिलेला आहे. ओके, डिझाईन केलं. हां, ते म्हणतात की लेवल 1 ला सपोज एखादा, आता तिथे सप्तचक्र शुद्धीनं सुरुवात होते त्याची. ओके ओके. तिथं ते म्हणतात की लोकांना साधनेविषयी काही गोष्टी कळणं गरजेचं आहे. त्यानुसार प्रत्येकानं ठरवावं की मला ही साधना करायची आहे का नाही. अच्छा, हां. ॲम आय रेडी फॉर दिस, हे रेझोनेट होते का माझ्यासाठी. कारण इथे कुठेच क्लेम बाबाजींचा नाही आणि माझं तर 0% की हेच बेस्ट आहे, नाही. सो लेवल 1 मध्ये आमचा ऑब्जेक्टिव्ह असतं की त्याच्यामध्ये एक साधना करण्यासाठी एक राईट अलाइनमेंट आणि माइंडसेट लोकांचा तयार व्हावा. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अजून साधने रिलेटेड गोष्टी बोलल्या जातात, जेणेकरून साधक योग्य माइंडसेटनी आणि आवाजावी अपेक्षा स्वतःकडून आणि गुरूंकडनं न ठेवताना साधनेमध्ये येईल. कारण बरेचदा अपेक्षा हे साधनेतलं फार मोठं बॅरियर बनतं. करेक्ट. मग त्याच्यामध्ये आम्ही सिंपल गोष्ट सांगतो की साधना आणि अनुभव, त्यातले अनुभव हे साधनेचे शत्रू आहेत. बरोबर. अनुभवात कसा अडकायचा नाही. या साधनेमध्ये 2 मेजर स्टेजेस आहेत. आपण पहिली जी स्टेज आहे ती शिव एनर्जीची स्टेज आहे. ओके. म्हणजे काय असतं, सगळ्यात पहिलं शुद्धीकरण आणि मग शक्ती साधना. ओके. म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही कुठल्याही दशमहाविद्या किंवा देवीचं स्वरूप बघितलं तर तिच्या पायाखाली शिव आहेत. बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा शिवाची एनर्जी आहे. करेक्ट. पहिल्या याच्या ज्याच्यात लेवल 1, लेवल 2, लेवल 3, इथे बाबाजीं थ्रू शिवांची एनर्जी, शिवतत्वाची किंवा ती बाबाजींची एनर्जी ती चॅनल होते. त्यानंतरचे स्टेजेस आहेत लेवल 4, 5, 6, 7, इथे सगळे शक्ती साधन आहेत पुढे. अच्छा, ठीक आहे. आणि सगळ्यात 6वी जी स्टेज आहे लेवल ह्या साधनेमधली, त्याच्यामध्ये थर्ड आयवर काम आहे. अच्छा. आणि थर्ड ॲक्टिवेशन अवेकनिंग तुम्ही म्हणू शकता. आणि सगळ्यात शेवटचा जो 7वी जी लेवल आहे ती आहे कुंडलिनी जागरण क्रिया. ओके. नाही, किती ड्युरेशन असतो या टाइम? आता लेवल 1 जी आहे ती साधारण जेव्हा व्यक्ती येते तर तो थोडक्यात फॉर्मॅट सांगतो. एक 4 तासाची एक कार्यशाळा असते, एखाद्या रविवारी असते. लेवल 1 सगळ्या लेवलची शनिवार रविवारमध्ये असं सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आम्ही हे घेतो. कारण असे बरेचसे साधक आहेत जे भारताच्या बाहेर आहेत किंवा वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये आहेत. भारतात आहेत पण वेगवेगळ्या सिटीजमध्ये, जे पुण्यात किंवा मुंबईमध्ये ऑफलाईन बॅचेसला येऊ शकत नाहीत, त्यासाठी आम्ही ऑनलाईन बॅचेस पण होतात. तर पहिली जी लेवल आहे त्याची साधना मिनिमम 45 दिवस व्हायला लागते. ओके. तर ती व्यक्ती लेवल 2ला एलिजिबल होते. लेवल 2 ची साधना साधारण 75 दिवस करायला लागते. लेवल 3 ची साधना 120 दिवस आहे. लेवल 4 ची साधना 180 दिवस आहे. असा करत करत तो सगळा एक तो प्रवास आहे. 3 ते 3.5 वर्ष लेवल 7 पर्यंत पोहोचायला लागतात. अच्छा. बाबाजींचं याचे सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, स्पिरिच्युअल प्रोग्रेस कॅनॉट बी बॉट, इट हॅज टू बी अर्न्ड. म्हणजे करेक्ट, तुम्हाला कमावता आलं पाहिजे. म्हणजे काय, तुमचं थर्ड ॲक्टिवेशन असं तुम्ही 2 दिवस कुठली तरी कार्यशाळा अटेंड केलं आणि थर्ड ॲक्टिवेशन झालं नाही होत. इट इज अगेन्स्ट द लॉ ऑफ एनर्जी. तुमच्या ऊर्जा जर का राईज झाल्या नाही आहेत तुमच्या एनर्जी सिस्टीममध्ये, तुमच्या इडा आणि पिंगलाचं शुद्धीकरण नाही आहे, तर तुमची कुंडलिनी कुठनं अवेकन होणार आहे, राईज कशी होणार ती. तर हे सगळे टॉपिक त्याच्यामध्ये ते राईट्स, एक्सपेक्टेशन सेटिंग, मग हा सगळा कसा आहे हे सगळं म्हणजे अपार्ट फ्रॉम लॉट ऑफ थिअरी अबाउट दिस, बट वी ऑल्सो टॉक अबाउट दिस. आणि त्यानंतर मग ह्या साधनेचं जे एक पिक्युलॅरिटी आहे ते म्हणजे याच्यामध्ये सगळ्या ज्या साधना आहेत त्या दीक्षा आधारित आहेत. अच्छा. म्हणजे त्या फक्त टेक्निक्स नाही आहेत. मी तुम्हाला काहीतरी ब्रीदिंग टेक्निक शिकवलं, अर्थात तुम्ही बघा ह्या साधनेचा जो गाभा आहे सगळ्या लेवल्समध्ये तो श्वास, प्राणशक्ती
आणि कुंडलिनी शक्ती या तिघांचं अमाल्गमेशन आहे. ओके. या तिघांच्या एकत्रीकरणातून ह्या सगळ्या 7 लेवल्स बनलेले आहेत. आणि प्रत्येक स्टेजमध्ये बाबाजींची एक एनर्जी इंट्रोड्यूस होते आणि इनिशिएशन मी करतो, पण मी त्यांना सांगतो मी इनिशिएट करणारा कोणी नाही, मी फक्त कंडक्टर म्हणून काम करतो. आय जस्ट वर्क ॲज अ कंडक्टर. इट इज हिज एनर्जी ज्याला लोक कनेक्ट होतात. त्याच्यामध्ये म्हणजे मी जेव्हा साधना, मला बाबाजींनी काही ही साधना शिकवण्याच्या आधी मला 6 महिने त्यांनी कालभैरवाच्या काही साधना करायला सांगितल्या. ओके. त्या मी करत होतो आणि मला कळलं नाही हे कालभैरवमध्येच काय. कालभैरवाची एनर्जी म्हणजे शिवा आणि त्याच्यामध्ये कालभैरव अशा इनिशियल 3 स्टेजेसमध्ये कालभैरवाची पण साधना आहे. अच्छा. म्हणजे नुसता फक्त त्याला आपण काय म्हणू, श्वास आधारित साधना आहे जो क्रियायोग टाईपमध्ये जातो. म्हणजे इट इज पार्ट ऑफ बाबाजींचे सगळा फंडामेंटल क्रियायोग आहे. राईट राईट. बरोबर. त्यांची साधनाच क्रियायोगाची. तर बाबाजी सांगतात कॉन्शियसली तुम्ही जेव्हा ब्रीथ करताय तेव्हा तुम्ही क्रियायोग करताय. तर त्याच्यामुळे या प्रत्येक साधनेच्या स्टेजमध्ये क्रियायोग आहेच, पण मग हा क्लासिकल क्रियायोग नाही, कारण ह्याच्यामध्ये बाकीच्या पण काही गोष्टी आहेत. मग आता मी हा प्रश्न विचारायला, मी जेव्हा माझा काही मागच्या 6 महिन्यापूर्वी एकदा पॉडकास्ट जेव्हा रिलीज झाला तेव्हा मला अशा एन्क्वायरीज लोकांच्या आल्या की ते मग जे क्रियायोग जे शिकवतात आणि ते फरक काय. मला कुठं माहिती होता, कारण मी हे काही स्वतः बनवलेलंच नव्हतं, तेव्हा मला हे प्रश्नच नव्हते काही. तेव्हा बाबाजींनी मला फार सुंदर उत्तर दिलं, ते आता मी तुम्हाला सांगतो. त्यांनी दिलं त्यांच्या शब्दात उत्तर आहे. ते म्हणतात, एक्झाम्पल देतात क्रिकेटचं. ते म्हणतात क्रिकेट हा एक स्पोर्ट आहे, गेम आहे. त्याच्यामध्ये 3 फॉर्मॅट्स आहेत. 2020 आहे, 1 डे आहे आणि टेस्ट क्रिकेट आहे. ते बोलले 50 वर्षापूर्वी जावा तुम्ही, व्हॉट वॉज मोस्ट पॉप्युलर? टेस्ट. का? लोकांकडे तेवढा टेम्परामेंट होतं, तेवढा वेळ होता. बरोबर. बरोबर आहे. तेवढा ठेहराव होता, तो पेशन्स लेवल होता. ते फेड आउट झाला आणि कुठली एनर्जी लागली नंतर 50-50 वन डे क्रिकेट आला. बरोबर. एका दिवसात 4 दिवसाची मजा एका दिवसात. आणि आता तुम्ही बघा 2-4 तासात. कारण बाबाजी म्हणतात ह्युमन कॉन्शियसनेस रॅपिडली डेव्हलप होतोय. तुम्ही आत्ता जर का त्यांना टेस्ट क्रिकेट दिलं तर काही लोकांना त्यातल्या, नॉट सगळ्या, बरोबर, ते कनेक्टच होणार नाहीत त्या टेस्ट क्रिकेट. करेक्ट. मग ते म्हणतात लोकांना ज्या पद्धतीच्या गरज आहे त्या पद्धतीच्या साधना इंट्रोड्यूस व्हायला पाहिजेत. ओके. बरोबर. हाऊ कॅन यू फिट एव्हरीवन इन 1 सिंगल फॉर्मॅट? हे त्यांचे वाक्य आहेत. मग ते सांगतात की शिवम साधना तुम्ही 1 डे क्रिकेट म्हणून बघू शकता, हाय लेवल. हे माझे आन्सर्स होते लोकांना जेव्हा मला त्यांनी कॉल केलेला तेव्हा. ज्या लोकांचं टेम्परामेंट ह्या साधनेला मॅच होणार ना, आणि म्हणून तर काही चांगले आहेत आणि फार वाईट असा काही अर्थ नाही ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये कुठेही जजमेंट्स आणि इव्हॅल्युएशन नाहीये. हे जसं मॅच जसं होतंय त्याप्रमाणे. आत्ता सुद्धा तुम्हाला असे 20 वर्षाची काही यंग मुलं दिसतील की जे म्हणतील आम्हाला टेस्ट क्रिकेट बघायचं. बरोबर. प्लीज. बरोबर. काही म्हणतील आम्हाला 2020 पाहिजे. जे 50 वर्ष ते बोलतील मला 2020चं, असं पण नाही म्हणणार मी. सी आत्ता पण असे लोक असू शकतात ना, बरोबर आहे, की ज्यांना टेस्ट क्रिकेटच बघायचंय. आता असे काही 60 वर्षाचे व्यक्ती असतील जे म्हणतील आम्हाला 2020 बघायचं. हे त्यांनी दिलेलं एक ढोबळ एक्झाम्पल आहे. करेक्ट. पण ते पटणारं आणि प्रॉपर आहे एक्झाम्पल. तेच सांगतो की मला खूप छान वाटतं की माझं तोंड आहे फक्त याच्यामध्ये, माझी बुद्धी नाही आहे किंवा काहीच नाही आहे, की एवढं छोट्या स्निपेट्समध्ये बाबाजी इतकं छान समजून सांगतात ना. म्हणजे मी पण मी बोलत असताना मी पण पहिल्यांदा ऐकत असतो ते बरेचदा. करेक्ट. ठीक आहे. पण ह्या पद्धतीनं त्यांनी ते समजावून सांगितलं. आणि मग ते बोलले की असे खूप, आणि म्हणून तुम्ही बघा गेल्या काही वर्षामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या साधना आलेल्या आहेत. आता एक प्रचलित लोकांचा एक हे आहे, थॉट आहे काही लोकांचा सोसायटीमध्ये, हे सगळं थोतांड चाललंय असं नाही. आय मीन बाबाजी इज अ ब्रँड, बट बाबाजी म्हणतात मी सगळ्यांचा आहे. करेक्ट. असं एखादी व्यक्ती कसं म्हणू शकेल की आम्ही हा ब्रँड ओन करतो? नाही ना. आणि
अल्टिमेटली सपोज एखादा प्रतारणा करत असेल तर त्याचा कॉन्सिक्वेन्स तो भोगणार ना. हो, करेक्ट. लक्षात. हे थॉट्स मला पण सुरुवातीला येऊन गेले. असं का मला येऊन गेले की हॅल्युसिनेशन आहे का माझं हे, मी काहीतरी वेगळंच करत नाही ना, मी फसवत नाही ना. पण सपोज जर का आज 800-900 लोक ही साधना करतायत आणि लेवल 4 पर्यंत गेलेले लोक आहेत आता, ओके, आणि त्यांना आयुष्यामध्ये चेंजेस दिसत आहेत, म्हणजे मग माझं अंडरस्टँडिंग चुकीचं आहे ना, माझे गुरु बरोबर आहेत. बरोबर आहे. हा, मग हा माझा स्पिरिच्युअल इगो आहे, मी बरोबर आणि चूक असण्याचा. बरोबर. शिवहोम साधनेमध्ये प्रत्येक लेवलला इनिशिएशन आहे. घासून पुसून हे साधना करून घेतली जाते. म्हणजे आमच्याकडे ग्रुपवर लोकांना टाकतात लोक की आज आमचा 60 दिवस झाले, 61 दिवस झाले. बरं, असं नाही आहे बरं का की तुम्ही 60 दिवस केले म्हणजे तुम्ही लेवल 2 ला गेलाच. तिथे वेटो पॉवर आहे. जर का तुमची एनर्जी पुढच्या दीक्षेसाठी तयार नाही आहे तर यू कीप डुईंग द साधना. ओके, जोपर्यंत ती एनर्जी मॅच नाही होत त्या लेवलपर्यंत. हां, समजलं. त्यामुळे इथे कॉम्पिटिशन नाही आहे. मी झालो 6 महिन्यात मी गेलो पुढे. नो, वी आर नॉट इन टू कॉम्पिटिशन स्पिरिट. वी आर नॉट ऑल्सो इन टू रिवॉर्डिंग स्पिरिट. हां, बरोबर आहे. कारण तुम्हाला कुठे रेस नाही जिंकायचे, तुम्हाला तुमचा प्रोग्रेस इथे तरी नको रेस. बरोबर आहे, इथे तरी. अशी ही छान शिवम साधना बनलेली आहे. खूप वेगवेगळ्या लेवलला वेगवेगळ्या गोष्टी येतात. आता लेवल 4 नंतर तिथे दशमहाविद्यांचे काही इनिशिएशन्स आहेत. आणि बाबाही सांगतात दशमहाविद्या ह्या त्यांचे स्वतंत्र पॉवर हाऊसेस आहेत. अख्ख्या 10 दशमहाविद्यांची ऊर्जा तुम्ही घेऊ शकत नाही. बरोबर आहे. एक विद्या जरी तुम्हाला आत्मसात झाली, आयुष्य सुफळ आणि संपूर्ण आहे. ओके, पण मग त्या योग्य फ्रिक्वेन्सीला अट्युनमेंट्स लागतात. मग त्यासाठी बाबाही सांगतात की तुमची ऊर्जा तयार व्हायला पाहिजे. उद्या तीच ऊर्जा तुमच्या कुंडलिनीतनं फ्लो होणार आहे. उद्या तीच तुम्हाला तो स्पिरिच्युअल अवेकनिंगचा एक्सपिरियन्स देणार आहे. करेक्ट. मग स्वतःचं शुद्धीकरण पहिलं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शुद्धीकरणाचं साधनेची घातलेली सांगड महत्त्वाची. करेक्ट. कुंडलिनीबद्दल जरा मला सांगा. कुंडलिनीबद्दल ना बरेच जण असं म्हणतात की हे काही नसतं कुंडलिनी वगैरे. हे तुम्ही काय सांगाल ह्यावर जरा? तू प्लीज, मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे. कुंडलिनी म्हणजे तुमच्यासाठी काय? पहिली गोष्ट म्हणजे मला जे बाबाजींनी सांगितले ते त्यांच्या शब्दात सांगतो. हां, प्लीज. हां. आणि आमच्या साधनेच्या बॅचेसमध्ये पण कव्हर करतो. बाबाजींचे एक्झाम्पल्स प्रॅग्मॅटिक असतात. तुम्ही ते तुमच्या बुद्धीला घासून तुम्ही त्याची क्लॅरिटी घेऊ शकता. हो. ते एक्झाम्पल कसं येतं, एकदम क्रूड एक्झाम्पल आहे. ते म्हणतात एक शेकोटी पेटवायची. काय लागतं त्याला? लाकडं आणि माचीस, ठिणगी. हो. ते म्हणले ठिणगी म्हणजे तो शक्तिपात असतो. ठिणगी. ठिणगीला किती महत्व आहे आगीमध्ये? खूप आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्व कशाला आहे? लाकडांना आहे. लाकडं जर का ओली असतील तर काय होईल? नाही भेटणार, ती धूर होईल, पेटेल. हो. पण ते जे काही असेल ना तर तो कोळसा पण नसेल, त्यातनं धड आग पण येणार नाही आणि नुसतं पोल्युशन होईल, नुसता धुवार. करेक्ट. जेव्हा एखाद्या साधकाची ऊर्जा, साधनेची त्याची लाकडं तयार नसतात आणि त्याच्यावर जेव्हा ठिणगी पडते, ठिणगी पडणार ना. मी म्हणत नाहीये की, पण शक्यतो गुरुतत्व ओली लाकडं घेतच नाही. पण तरी एखादा रत्न घुसला तर फक्त धूर होईल त्या लाकडाचा. आग जर का हवी असेल ना, आगीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं तर लाकडं महत्वाची असतात, ठिणगी महत्वाची आहे. आणि म्हणून बाबाई सांगतात साधकाची वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती, त्याची लाकडं तो किती वाळवून कोरडी करतोय तपानी, त्याच्या साधनेनी, हा सगळ्यात फंडामेंटल ॲस्पेक्ट आहे. दुसरं ते समजून सांगतात. आता सांगतात अशुद्धी कुठे आहेत. आम्ही आमच्या साधनेच्या बॅचमध्ये खूप डिटेल कव्हर करतो. मला स्निपेट सांगतोय 2 मिनिटाची. हे एनर्जेटिक इम्प्रेशन सगळे कुठे आहेत? एनर्जी बॉडीमध्ये आहेत. मेरिडियन्स म्हणतो आपण त्याला, ज्याला नाड्या म्हणतात आपल्या आध्यात्मिक लिटरेचरमध्ये. हे सगळे इम्प्रेशन्स तिथे आहेत. जर का, आणि अल्टिमेटली ऑल दोज
त्या ज्या काही सगळ्या छोट्या छोट्या मेरिडियन्स आहेत त्या व्हायटल मेरिडियन्सला कनेक्टेड आहेत. Okay. इडा, पिंगला आणि मध्ये आहे सुषुम्ना. सुषुम्ना रिस्पॉन्ड्स टू इडा अँड पिंगला. म्हणजे काय, आता समजा अशा 3 पाईपलाईन आहेत, अशा इमॅजिन करा. इथे इडा, इथे पिंगला आहे. एकामध्ये रेसिड्यू आहे, तो आहे इमोशनल. एकामध्ये रेसिड्यू असतो थॉट्स. माणसाचं आयुष्य त्याच्या पलीकडे नाहीये. फार ग्लोरिफाय करतो आपण, ते दोनच आहे. सगळं दोघांमुळे चाललंय. बरोबर आहे. आता ते सांगतात जेव्हा त्या मेरिडियनमधलं प्रेशर असं बाजूचं कमी व्हायला लागतं, तशी कुंडलिनी ऑटोमॅटिक उठायला लागते. ओके. प्रेशर गेम आहे सांगतात ते म्हणतात प्रेशर आहे तो. साधकाला काय करायचं असतं, इथले इम्प्रेशन्स इथे जे, आणि मग आता इथले इम्प्रेशन्स आहेत ते असं बघा ना, म्हणजे तुम्हाला मेरिडियन्स आहेत त्या अशा आहेत बॉडीमध्ये पसरलेले आहेत. तर तिथनं ते शुद्धीकरण येता येता तुमच्या इडा पिंगलाचं शुद्धीकरण व्हायला लागतं. त्याचं जेव्हा शुद्धीकरण व्हायला लागतं, त्याचं प्रेशर ड्रॉप व्हायला लागतं, त्याचं प्रेशर ड्रॉप व्हायला लागतं. अशी कुंडलिनी मतलब असं समजा की व्हॅक्यूम आहे तिथे, ती उठायला लागते वर, तिथली एनर्जी. आणि तो आत्मजागृतीची प्रोसेस आहे. आता ह्याच्यामध्ये शक्तिपात किंवा जे आपण काय म्हणू जागरण हा जो पार्ट येतो, तो म्हणजे तिथल्या कुंडलिनीला असं इन्स्टिगेट करणे. पण अहो ती नॅचरली वर जाईल. ओके. सुषुम्नातनं जर का ह्याची प्रेशर्स बरोबर मेंटेन राहतील. सपोज हे प्रेशर असं खाली झालं तर ती कुंडलिनी इड्यात जाईल किंवा पिंगल्यात जाईल. आणि मग काय होतं, मग त्याला आपण काय म्हणू, तो सगळ्यात मोठा त्याला मिसफायर्ड कुंडलिनी सिंड्रोम. ओके. म्हणजे काय होतं, ती शक्ती, एक लक्षात, शक्ती म्हणजे काय हो, शक्ती इज पॉवर. ॲम्प्लिफिकेशन हा गुणधर्म आहे शक्तीचा. म्हणजे जेव्हा पाणी एखाद्या धरणातनं सोडतात तेव्हा ते फोर्स क्रिएट करतं, प्रेशर क्रिएट करतं. बरोबर आहे. तर मग ती पॉवर इंडिकेट करते. इट इज अ पॉवर. ती पॉवर सपोज जर का तुमच्या एखाद्या मेरिडियनमध्ये गेली तर तिथली एनर्जी तो एक्सपिरियन्स ॲम्प्लिफाय करते. मग लोकांना हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात. मग लोकांना पीपल गोइंग टू डिप्रेशन, दे आर नॉट एबल टू माझ्याकडे येतात काही अशा लोक की ज्यांच्या ह्या प्रॉब्लेम झालेले आहेत, की त्यांच्या कुंडलिनी मिसफायर झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये बरेचदा त्यांचा दोष असतो. अच्छा. कारण एक तर ते स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात, किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गडबड असते खूप या सगळ्या. नाही आता माझी कुंडली जागरण झाली म्हणजे असं मला, आता ह्याच्यामध्ये लोकांचा एक हिडन एजेंडा असतो, सगळ्यांचा नाही बरं का. अगेन मी जे बोलतोय ते जनरलाइज नाही आहे. माझ्या अनुभवातल्या काही एक गोष्टी मी बोलतोय तुम्हाला. मी जे बघतोय गेल्या काही वर्षांमध्ये, लोकांना सिद्धी हवी असते. आणि जशी तुमच्या व्हायब्रेशन्स लिफ्ट होतात ना वर, तसं यू आर ऑपरेटिंग ॲट ॲसेंडेड फ्रिक्वेन्सी. आणि त्या फ्रिक्वेन्सीचे तुमचे थॉट, इमोशन्स आणि त्या पद्धतीच्या गिफ्ट्स तुम्हाला अनलॉक होतात. आता तुम्ही हे जर का इथलं कचरा साफ न करता तुम्ही कुंडलिनी उचलायचा प्रयत्न करताय ना, तर तुम्ही त्या गिफ्ट मिळतच नाहीत तुम्हाला. तुम्हीच कचरा बनता त्या, बिकॉज यू आर गिव्हिंग मोर एनर्जी टू दॅट गार्बेज ऑफ थॉट्स अँड इमोशन्स इन युअर सिस्टम. आणि म्हणून बाबाजींचं जे वाक्य आहे की स्पिरिच्युअल प्रोग्रेस हॅज टू बी अर्न्ड, कॅनॉट बी बॉट. बरोबर आहे. घासायला लागतं स्वतःला. आणि मे बी 3 वर्षानंतर ज्या लोकांचं जे त्या स्टेजला पोचत आहेत, असं आमची कुठेही गॅरंटी नाही की तुम्ही लगेच तुमच्या गिफ्ट अनलॉक झाला, तुमची कुंडली लगेच पोचली, सहस्त्रार पोचली, आज्ञाचक्रात पोचली नाही, पण ॲटलिस्ट इथून पुढे जाईल. हो. किंवा तुमच्या एन्टायटलमेंटला जाईल जिथे तुम्ही पोचणं गरजेचं आहे. करेक्ट. त्यामुळे इथे काही मॅन्युफॅक्चरिंग हब नाही उघडलंय, या कुंडलिनी जागरण करून घ्या, थर्ड आय, असं नाही आहे. हा बिझनेस नाही आहे. त्यामुळे बाबाजी याच्या मागचं सायन्स सांगतात, प्रेशर कसं आहे. आणि म्हणून ते सांगतात जो स्वतःचं शुद्धीकरण चांगलं करतोय ना, त्यानं त्याचं जे काही एक कुंडलिनी जागरण आहे तो अर्न करतोय प्रत्येक दिवशी. बरोबर. नक्की. मी तुमचा नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो.
म्हणजे कुणाला जर काही क्वेश्चन्स असतील तिथे तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील. आणि सेकंड आपण पॉडकास्ट करणार आहोत आकाशिक ग्रेडिंग आणि वास्तूवरती. हो. सो तुम्हीही तो पॉडकास्ट नक्की पहा, तो पण थोड्याच दिवसात येणार आहे. आणि हा पॉडकास्ट पण आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.